त्या वहिनी ज्यांच्या घरी स्वामींच्या पादुका येणार आहे तर ते जाम हॅपी आहे. किती हॅपी आहात? खूप 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 नवीन वर्षाचा तेच आनंद. पद्धतीने आमच्या घरी आज पार्टी चालू आहे बायकांची. शेजवान नूडल्स, फ्रेंच फ्राईज, पिझ्झा, सूप. काय केवढं दिलं आई? जराशे टाकून खायचे असतात, केवढं दिलं नाही ना ते नसतो विषय. द्यायचं, भरपूर द्यायचं ना. हा भरपूर तिकडे जाऊन खायचं असतं. तर चला आता आम्ही आता एन्जॉय करतो आहे आमचं यमी यमी डिनर. तर आईला आजचं डिनर कसा वाटला आहे ते आपण आईच्या तोंडाने जायचं. काय छान. 2 शब्द बोलायचे असतात. छान फक्त असं 2 शब्द एवढाच होत नाही, काहीतरी व्यवस्थित बोला. छान होतं डिनर म्हणजे आईला आजचं रात्रीचं म्हणजे आता रात्रीचं जेवण एवढं आवडलं की आईला आता असं झालं की मला जेव्हा कधी लिपस्टिक लावायची असेल तर मी ते नूडल्स मागवून खाईन, म्हणजे माझे होठ लाल होती. म्हणजे एका बरोबर 2 काम होईल. नूडल्स पण खाऊन होईल आणि होठ पण त्यांची लाल होईल. गुलाबाच्या पाकळ्यांसारखी होती. बरोबर आहे. पोटवावली. तर अशा पद्धतीने 2026 मध्ये आम्ही दोघंही वजन वाढवणार आहोत. अशा छान छान पार्ट्या करू. आज भाजी भाकरीची आठवण आली तुम्हाला? शिरा बनवला होता. तर अजून मी एवढं खाऊन झाल्यानंतर पण अजून गोडामध्ये शिरा खायचा बाकी आहे. मी विचार करत होती नेचरचा आईस्क्रीम मागवायचा, पण आता शिरा आहे बनवलेला घरामध्ये तर आपण तो शिराच खाऊ. तर आता आम्ही चाललो आहोत कांदिवली. बरोबर ना आई? कोणाकडे चाललोय आपण कांदिवलीला? रंजू ताईकडे, म्हणजे माझी रंजू वहिनी. घरातली सगळी कामं आवरून आम्ही आता निघालो आहे सासवडला फिरायला. काय माहिती व्हिडिओ करायला चांगलं काहीतरी आवडतं. कामं चालू आहे आणि आम्ही असे फिरायला निघालो की आम्हाला काही ना काहीतरी खायला लागतंच. आता मी चालली आहे आमच्यासाठी चिप्स आणायला, म्हणजे आमचं थोडं एंटरटेनमेंट होईल. खाता खाता गप्पे दिवशी मारू आम्ही. म्हणजे तुम्ही विचार करा एवढी वेळ आईला आठवलं नाही. स्टेशनला ऑलमोस्ट 15 ते 20 मिनिटं बसलो होतो, पण आईला तेव्हा आठवलं नाही की अगं जाऊन काहीतरी खायला घेऊन भूक लागली म्हणून. आणि आता ट्रेन यायचा टाईम झाला आहे आणि ते म्हणतात आहे की तू घेऊन ये काहीतरी खायला. चिप्स आणायला चाललेली आहे. नशीब की स्टेशनच्या समोरच शॉप आहे म्हणून काही वाटत नाही. तर आपण जाऊया पटकन काहीतरी घेऊया. 2 पॅकेट घेतलेत मी, एक कुरकुरेचे आणि एक सॉलिड मस्तीचे. पटकन मी जाते आईकडे, कारण की जर ही ट्रेन सुटली तर आम्हाला वाया करत जावं लागेल, म्हणजे खूप हॅक्टिक होईल. कारण की आईला तेवढं 10 वेळा ट्रेनमधून चढायला, ट्रेन चेंज करायला जाणार ना. वाजले आहेत 11:30 आणि जस्ट आमची ट्रेन आता येत आहे तिकडून. तर चला आता बसूया ट्रेनमध्ये आणि जाऊया गोरेगाव. ट्रेन आली आहे, त्यांना म्हटले उठा, तर तरी ते उठायचं काही नाव घेत नाहीये. म्हणजे आता हे ट्रेनचा ड्रायव्हर त्यांना हात देईल तेव्हा ह्या उठतील वाटते ट्रेनमध्ये बसायला. चला आम्ही आता बसलो आहे ट्रेनमध्ये. आम्ही आहे बघू शकता. आता छानपैकी आम्ही घेतलेला स्नॅक एन्जॉय करूया. आता फायनली आम्ही पोहोचलो आहे कांदिवली स्टेशनला आणि आता इथून रिक्षा करून पटकन जातो आता रंजू वहिनीच्या घरी. आई चालते पुढे पुढे. आईला खूप घाई लागलेली आहे की कधी ती पोचते घरी जाऊन. दमली आहे बिचारी आज माझ्याबरोबर ट्रॅव्हल करून. तर चला आता पटकन इथून रिक्षा करूया आणि आता जाऊया. आता फायनली आम्ही बसलो आहे रिक्षामध्ये आणि चाललो आहे वहिनीकडे. बस आता जाऊया घरी. मी काय आता घरामध्ये जाऊन शूट करणार नाहीये. बस आता तिकडून जेव्हा आम्ही निघू तेव्हा तुम्हाला पुन्हा भेटते. मी आता सासूबाईंना घेऊन आली आहे गोरेगाव स्टेशनला सुरभीचा वडापाव खायला. चला आता बघूया त्यांना वडापाव कसा वाटतो. तर आमची आई खाते आता सुरभीचा वडापाव गरमागरम. आई कसा वाटला वडापाव? खाऊ द्या अगोदर. मिरची असे तर नाही का? पण लाल तिखट कसा आहे?
स्पेशल वडापाव. अजूनही आम्ही गोरेगाव स्टेशनला आहे. आम्ही कोणत्याही सगळ्या भाज्या सगळं घेतलेल्या आहेत आणि आम्ही सकाळचे निघालेलो आहे 10:30 आणि अजून संध्याकाळी वाजलेलं आहेत 6:30 आणि आम्ही अजूनही फिरतोच आहोत. आम्हाला घरी पोहोचेपर्यंत ऑलमोस्ट 1-1.5 तास जातो. 7-7:30 वाजेपर्यंत आम्ही पोहोचलो. 7:30-8. तर आज आमच्या घरी येणार आहे स्वामींची पावलं, म्हणून आम्ही सगळे तयार झालेलो आहोत. आणि ह्या आहेत वहिनी ज्या आता सध्या बिझी आहेत. बिझी आहेत. त्यांच्या घरी आता पावलं येणार आहेत, तर मी तुम्हाला नक्की दाखवते. डेकोरेशनचं घेतलं मी, टाकीन नक्की व्हिडिओ मध्ये. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. आदि तूच अंती तूच तूच सर्व ठाई. आदि तूच अंती तूच तूच सर्व ठाई. कशा पायी सांगू तुला कशा पायी सांगू तुला ठावे सर्व काही. आदि तूच अंती तूच. सोळाप्पा महाराजांच्या घरी 21 वर्ष वास्तव्य केलं. त्याचं पादुका आहेत त्या स्वतः महाराजांनी वापरलेल्या चर्म पादुका आहेत. 21 वर्ष सोळाप्पा महाराजांची भक्ती सेवा बघून जस महाराज विचारले, एवढं वर्ष मी तुमच्या घरात राहतोय, तुमची इच्छा काय? सोळाप्पा महाराजांनी संसारिक असताना सुद्धा त्यांना संपत्ती काही मागितलं नाही, संसारातली कुठली गोष्ट मागितली नाही. फक्त महाराजांना सांगितलं की जशी तुमची मी सेवा केली तशी माझी पुढची पिढी तुमची सेवा करे म्हणून तुमची समाधी माझ्या घरामध्ये असावी. सोळाप्पा महाराजांना स्वामी वचन दिलं, मी तुझ्याच घरात समाधी. 1877 साली सोळाप्पा महाराजांचं देहावसन झालं. स्वामींना कर्मेनासी झालं. स्वामी म्हणाले माझा सोहळा गेला, आता माझी लीला कोणाला दाखवून, म्हणून मी ही समाधी येतो. म्हणून 30 एप्रिल 1878 साली स्वामी महाराजांनी चैत्रवंत त्रयोदशीला मंगळवारच्या दिवशी समाधी घेतली. त्याला समाधी घेऊन महाराजांना 147 वर्ष पूर्ण केली. त्या सोळाप्पा महाराजांची 5वी पिढी गणेश पूजन पादुकांची आणि समाधीची पिढी सेवा. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. नेक्स्ट डे झालेला आहे, पण कालची एंडिंग घ्यायची बाकी होती. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की काल दिवसभर मी कशाबरोबर खूप घेतली, तेही दमल्या मीही दमली. आणि रात्री आमच्या शेजारी कुलकुटवरून स्वामी समर्थांची पावलं आलेली आहे. तर त्याचीच एक छोटीशी मी तुम्हाला क्लिप या व्हिडिओमध्ये का तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन. पण तुम्ही नक्की बघायला नक्की विसरू नका. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.